नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. आज हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात एक भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते पुन्हा एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे शिवसैनिकांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील राजकीय नेते, कलाकार आणि क्रीडापटू त्यांना अभिवादन करतायत. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दैनिक सामनासाठी विशेष लेख लिहिला आहे. लेखात राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कुंचल्याच्या फटकार्यामुळे त्यांचा प्रभाव आणि त्यांना मिळालेल्या जागतिक मान्यतेबाबत सांगितलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर बाळासाहेबांशी निगडीत एक भावनिक पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये राज ठाकरे आणि बाळासाहेब यांचा जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, ज्यात राज ठाकरे बाळासाहेबांची शाल घेऊन हातात उभे आहेत. राज ठाकरे यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला असून त्यांचा प्रभाव काळाच्या पलीकडचा असल्याचं म्हटलं आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी दिसून येते. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक फुटीची चर्चा असतानाही शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी अफवांना पूर्णविराम दिलाय. मुंबईतील 65 नगरसेवकांसाठी झालेल्या बैठकीत त्या गैरहजर होत्या. त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असून शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं म्हटलंय. तसेच देवदर्शनासाठी बाहेर असल्यामुळे संपर्क होत नव्हता असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये गुंतवणूक विषयक कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्याच दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना, शिंदे गट आणि मनसेच्या युती संबंधी चर्चा सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही यावर प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. फडणवीस म्हणाले, सध्या माझं लक्ष दावोसमधील गुंतवणुकीवर आहे. भारतात परतल्यावर महापौर संबंधी उत्तर दिले जातील. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना धारेवर धरले. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी माढ्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर निशाणा साधत नाद कुणाचा आपण करा, पण देवाभाऊंच्या नादी लागू नका असा सज्जड इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस येथे गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांनी सांगितलं की भारतात परतल्यावर मुंबईतील करारांबाबत उत्तर देतील. दरम्यान कल्याण डोंबिवलीसह मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई आणि इतर प्रमुख महानगरपालिकांमध्ये महापौरपद कोणास मिळेल हे अद्याप ठरलं नाही. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय हालचालींना गती मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिकेत आपला स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या निवडणुकीत मनसेची ताकद कमी झाली असली तरी प्रभाग क्रमांक 13 मधून मयुरी पवार या एकमेव उमेदवार विजयी झाल्यात. महापालिकेच्या नियमानुसार एकच नगरसेवक असला तरी स्वतंत्र गट स्थापन करता येतो. त्यामुळे मयुरी पवार यांची गट नेते म्हणून निवड निश्चित मानली जात आहे. महानगरपालिका निवडणूक राड्या प्रकरणातील आरोपी मंत्री पुत्र विकास गोगावले मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या वेळेत महाड शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर प्रकरणावर संपूर्ण जिल्हा आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष केंद्रित झालं आहे. बदलापूर पश्चिम येथील एका खासगी शाळेतील 4 वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्ये गंभीर अत्याचार झाल्याच्या प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. अत्याचार प्रकरणानंतर आरटीओने कारवाई करत अवैध व्हॅनवर 24,000 रुपयांचा दंड ठोठावलाय आणि परवाना रद्द केला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाची सध्याची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. आरोपींच्या वकिलांनी लॅपटॉपमधील डेटा कॉपीज मिळाल्या नसल्याने त्या दिल्या जाण्याची मागणी केली आहे. सरकारी पक्षाने सांगितलं की लॅपटॉपमधील डेटा मिळवण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा वेळ लागेल. गेल्या 3 तारखांपासून लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्यामुळे हा मुद्दा वारंवार सुनावणीत उपस्थित होतोय. जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात किरकोळ वाद एका हाणामारीत रूपांतरित होऊन सागर अरुण बिऱ्हाडे या तरुणाचा मृत्यू झालाय. हे प्रकरण जुन्या मारुती मंदिराजवळ घडलं. वादादरम्यान आरोपीने सागरला जोरात ढकललं, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमी अवस्थेत सागरला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथे ढगाळ वातावरण अपेक्षित आहे. सध्याच्या परिस्थितीत तापमान 11 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवलं गेलं असून पूर्वीच्या 5-6 डिग्री सेल्सिअसच्या थंडीची जाणीव आता कमी झाली आहे.
काल सोन्या चांदीचे भाव थोडे घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा या दोन्हीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय. कमकुवत डॉलर, फेडवरील दबाव आणि भू राजकीय तणाव यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठली आहे. आज चांदीची किंमत प्रति किलो 3,26,500 रुपये झाली, तर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,56,540 रुपये इतकी झाली आहे. टीम इंडिया आज रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दुसरा T20 सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. नागपूरमध्ये 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत विजयी सलामी दिली होती. न्यूझीलंडसाठी मालिकेत बरोबरी साधणे आणि विजयाचं खातं उघडणं आता आव्हान ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या टीममधील बांगलादेशी फलंदाज मुस्तफिजुर रहमानला काढून टाकल्यानंतर बांगलादेशमध्ये IPL विरोध वाढलाय. या पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय केवळ क्रिकेट संधीवरच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही बांगलादेशसाठी मोठा फटका ठरेल. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मंदिरात संपन्न झाला. सोहळ्यासाठी 5 टन रंगीबेरंगी फुलांनी विठ्ठल मंदिराची भव्य सजावट करण्यात आली. विधीसाठी उभारलेला खास मयूर मंडप भक्तांचं लक्ष वेधून घेतोय. हजारो भाविक सकाळपासूनच मंदिरात येऊन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. 98व्या ऑस्करचे नॉमिनेशन 22 जानेवारी रोजी जाहीर झालंय. भारतातून आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कॅटेगरीतून होमबाउंड शॉर्टलिस्ट झाली होती. चाहते या चित्रपटाला नॉमिनेशन मिळेल याची वाट पाहत होते, परंतु आता चाहत्यांवर आशेवर पाणी फिरलंय. होमबाउंड ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. प्रभासच्या द राजासाब चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावली नाही. प्रदर्शित होण्याआधी जरी चित्रपटाबाबत जोरदार चर्चा होती, तरी समीक्षक आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियामुळे कमकुवत कथा आणि दिग्दर्शनाचे परिणाम दिसून आले. वितरण मजबूत असूनही अनेक शोज रिकामे गेले आणि 2 आठवड्यातही चित्रपटाने बजेटच्या 50% पेक्षा जास्त वसुली केली नाही, ज्यामुळे निर्मात्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.